आपण सगळेजण मोरयाच्या यात्रेसाठी इथे आलेला आहात आणि हा ब्रह्मकुमारीचा एक प्रदर्शनी सेट आहे जिथे परमात्म्याची आणि आपण कोण आहोत आपली स्वतःची सत्य ओळख आणि हे आध्यात्मिक ज्ञान दिलं जातं जे आपल्या जीवनामध्ये खूप आवश्यक आहे। तर जसं आपण ह्या चित्रामध्ये बघत आहोत की आजपर्यंत आपण स्वतःला हा जो शरीराचा पुतळा आहे जो हड्डी मांसाचा बनलेला आहे तोच आपण समजत होतो जो आरशामध्ये आपण बघतो, परंतु आपण हा हड्डी मांसाचा पुतळा नाहीये। तर आध्यात्मिकता सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला समजून सांगते की आपल्या आजच्या सगळ्या दुःखांचं कारण टेन्शनचं कारण आहे की आपण स्वतःला शरीर समजतो। पण आज आपण जर शरीर असतो तर डेड बॉडी पण कार्य करू शकत असते। इमर्जन्सी डॉक्टरांकडे पेशंट आला तर त्याला खूप इम्पॉर्टन्स असतं, पण काही कारणाने जर त्या पेशंटचा मृत्यू झाला तर डॉक्टर म्हणतात तो गेला म्हणजे आपण साधारण भाषेमध्ये म्हणतो प्राण गेला, जीव गेला, बरोबर। तर परमात्मा आपल्याला सांगतात की तो प्राण, ती ऊर्जा जी ह्या शरीराला चालवते त्याला आध्यात्मिक भाषेमध्ये आत्मा म्हटलं जातं। जी एक चैतन्य शक्ती आहे, ऊर्जा आहे, जी ऊर्जा जी आहे ती बनलेली आहे 3 गोष्टींनी आणि ते 3 आत्म्याचे प्रमुख अंग आहेत मन, बुद्धी आणि संस्कार। मनाचं काम आहे विचार करणं, बुद्धीचं काम आहे निर्णय घेणं आणि निर्णयानुसार जे आपण रिपीटेड कर्म करतो त्याचे रिपीटेड कर्मांनी बनतात ते संस्कार, ज्याला आपण स्वभाव, संस्कार, सवयी असं म्हणतो। मग परमात्मा सांगतात तुम्ही हे ज्योती स्वरूप, पॉइंट ऑफ लाईट, जी या डोळ्यांनी आपण नाही बघू शकत अशी ज्योतिर्बिंदू आकाशात चमकणाऱ्या सिताऱ्याप्रमाणे एक चैतन्य शक्ती आत्मा आहे। मग ज्याप्रमाणे कारचा ड्रायव्हर पाठीमागे बसून कार्य नाही करू शकत, त्याला पुढेच बसावं लागेल कारण सर्व कारची ऑपरेटिंग सिस्टीम ही पुढे आहे, अगदी त्याचप्रमाणे ह्या संपूर्ण शरीरामध्ये आपली मेन कंट्रोलिंग किंवा ऑपरेटिंग सिस्टीम आहे मेंदू। मग ह्या शरीररूपी गाडीच्या ड्रायव्हरला अर्थात आत्म्याला कुठे राहायला पाहिजे तर मेंदूमध्ये। आणि आज म्हणून त्याचंच प्रतीक आपण आध्यात्मिकतेमध्ये जो तिलक लावतो प्रत्येक ठिकाणी तो इथेच लावतो 2 भुवयांच्या मध्ये। तर आपण एक चैतन्य अजर अमर अविनाशी शक्ती आहोत जी एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये ट्रान्सफर होते, ज्याला जन्म आणि मृत्यू म्हणतात। मग ह्याचा आपल्या जीवनामध्ये फायदा काय तर आज सगळेजण आपण मृत्यूच्या भयाने खूप परेशान आहोत, पण मी अजर अमर अविनाशी आत्मा जर असेल तर ऊर्जा कधी निर्मित नाही होऊ शकत आणि कधी नष्ट नाही होऊ शकत। या विज्ञानाच्या नियमाप्रमाणे आत्मा सुद्धा अजर अमर अविनाशी आहे, तर फक्त एक शरीर सोडून दुसरं शरीर धारण करते। त्याचप्रमाणे मी आत्मा माझ्या मन, बुद्धी, कर्मेंद्रिय आणि कर्मांची मालिक आहे। तर आज जे आपल्याला शब्द असतात की मला करायचं नव्हतं पण झालं, मला बोलायचं नव्हतं पण बोललं गेलं, मला बघायचं नव्हतं पण बघितलं गेलं, ऐकायचं नव्हतं पण ऐकलं गेलं, तर अशी पश्चातापाची वेळ आपल्यावरती येणार नाही जर आपण स्वतःला मालिक समजलो आणि आपल्या जीवनाचा, मनाचा, बुद्धीचा कंट्रोल आपण आपल्या स्वतःकडे घेतला। तर ह्या लेसन मध्ये आपण पाहिलं की आपली स्वतःची सत्य ओळख काय आहे। मग जसं आपण एकमेकांच्या ओळखीमध्ये मुख्य करून ऍड्रेस सुद्धा देतो की कुठल्या मूळ गावचे तुम्ही आहात, मग तसाच प्रश्न आहे कि म्हटलं जातं ये दुनिया है मुसाफिर खाना, यहाँ लगा रहता है आना और जाना, लेकिन हम आए कहाँ से और जाना कहाँ है पता नहीं। वो पता इस लेसन में है की ही आहे साकार मनुष्य सृष्टी जी खूप सुंदर 5 तत्वांनी बनली। चंद्र, सूर्य, तारे ह्या सृष्टीचे फोकस आहेत, ह्या सृष्टी रंगमंचाचे लाईट्स आहेत। याच्याही पलीकडे एक सूक्ष्म दुनिया आहे जी संपूर्ण सफेद प्रकाशमय आहे, जिथे प्रकाशित कायेसह चांगले सोल्स तिथे राहतात। पण त्याही पलीकडे एक संपूर्ण लाल स्वर्णिम प्रकाशमय स्वयंप्रकाशित असं परमधाम आहे। परमधाम, शांतीधाम, निर्वाणधाम। आणि कुठेतरी आपण म्हणतो की आपण वरून आलो किंवा वरती जायचं, तो नक्की वरून कुठून आलो तर हे आहे ते परमधाम जिथून आपण ह्या सृष्टीवर आलो। मग ज्याप्रमाणे मनुष्यांचे माता पिता मनुष्य, पशूंचे माता पिता पशु, अगदी त्याचप्रमाणे आपण जर सर्वजण चैतन्य सितारे आत्मे आहोत तर आपले आत्मिक माता पिता ज्यांना आपण वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या नावांनी पुकारलं, कोणी म्हणतं गॉड, प्रभू, अल्लाह, ईश्वर, पर्वतगिगार, जेहोवा, तर परमात्मा जे आहेत म्हणजे सर्वांचे आत्मिक पिता आहेत ते सुद्धा ज्योती स्वरूप आहेत, ज्या पद्धतीने आत्मा ज्योती स्वरूप आहे। पण त्यांच्यात आणि आपल्यात मुख्य अंतर हे आहे की आपण सगळेजण या सृष्टीवरती स्वतःच्या शरीरात जन्म घेऊन पार्ट प्ले करतो, परंतु परमात्मा जन्म मरणाच्या चक्रांपासून मुक्त आहे। मग आज जर आपल्यामध्ये आज तुम्हाला जर विचारलं की तुम्हाला तुमच्या जीवनातून अल्टिमेटली काय हवंय तर तुम्ही म्हणाल दीदी सुख हवंय, शांती हवी आहे, आनंद हवाय। मग त्याची बॅटरी आपण कधी ना कधी अनुभव करतोय की खूप कमी होत चालली आहे दिवसेंदिवस।
आणि आज आपण दुसऱ्यांकडे मागण्याचा प्रयत्न करतो की त्यांनी शांती द्यावी, त्यांनी सुख द्यावं, त्यांनी आनंद द्यावा. पण या सृष्टीवरती कुणीही असं नाहीये की जेव्हा पाहिजे तेव्हा जितकं पाहिजे तितकं आपल्याला सुख, शांती, आनंदाची चार्जिंग देईल. मग त्याच्यासाठी एकमेव सोर्स आहे आणि ते आहेत आपले आत्मिक पिता परमात्मा ईश्वर. मग त्यांचे गुण आणि फीचर्स आपण पुढच्या लेसन मध्ये जाणून घेतो. जसं की कुणाचाही परिचय घेताना आपण नाव, गाव, पत्ता वगैरे विचारतो. अगदी त्याच पद्धतीने परमात्मा सुद्धा ज्योती स्वरूप आहेत आणि त्यांचं सत्य कर्तव्यवाचक नाव आहे शिव. शिव या शब्दाचे 3 अर्थ आहेत. शिव अर्थात ज्योती स्वरूप, बिंदू स्वरूप, शिव अर्थात कल्याणकारी आणि शिव अर्थात शांतीचे सागर. तर परमात्मा सर्व गुणांचे सागर आहेत. मग ज्या पद्धतीने आपण एखाद्या व्यक्तीला जी आपल्या आयुष्यात खूप महत्वाची आहे, ज्यांच्यावर आपली श्रद्धा आहे, त्यांना जेव्हाही आठवण करतो तेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह फील होतो, हिंमत येते. मग जर आपण त्या सर्व गुणांच्या आणि शक्तींच्या सागर ईश्वराला जर आठवण केली तर त्यांच्या गुण आणि शक्ती आपल्यामध्ये येतील. जे मेडिटेशन इथं शिकवलं जातं की परमात्म्याची सहज प्रेमाने आठवण करून त्यांच्या गुण आणि शक्ती आपण आपल्या आयुष्यामध्ये कशा यूज करू शकतो. आणि केवळ त्यांनाच आठवण केल्याने आपण दुःख, पाप, अशांती यातून मुक्त होऊ शकतो. असे ते मुक्तिदाता आहेत. मग याच्यामध्ये आपण बघतो की केवळ मी म्हणते म्हणून तुम्ही त्या ज्योती स्वरूप ईश्वराला ईश्वर माना नाही. तर परमात्मा जे आहेत ते ज्योती स्वरूप आहेत किंवा निराकार आहेत. याची प्रत्येक धर्मांमध्ये कुठे ना कुठे मान्यता आहे. क्योंकि भगवान एक ऐसी ऊंची हस्ती जो धर्मों में बट नहीं सकती कि आपका अलग और मेरा अलग नहीं हो सकता. आपल्या सर्वांचे आत्मिक पिता एकच आहेत. मग हिंदू संस्कृतीत किंवा भारतीय संस्कृतीमध्ये त्यांची मान्यता ही पिंडाच्या रूपामध्ये आहे किंवा ज्योतिर्लिंगाच्या रूपात आहे. तुम्ही बघाल की ज्योतिर्लिंगाला कुठल्याही प्रकारचं शारीरिक स्ट्रक्चर नाहीये. बाकी सगळ्या देवी देवतांना आपले आपले शारीरिक स्ट्रक्चर आहे. का तर मग आता बिंदूची पूजा आपण नाही करू शकत म्हणून आपण त्याला एक लिंगाचा आकार दिला. पण नाव आहे ज्योतिर्लिंग. ज्योती म्हणजे काय? प्रकाशमय. त्यानंतर बाकीचे शिवाची जर नावं बघितली तर ती पण खूप सुंदर आणि कर्तव्यवाचक आहेत. आत्मा अजर अमर अविनाशी आहे हे ज्ञान देऊन आपल्याला मृत्यूच्या भयातून जे मुक्त करतात ते परमात्मा किंवा संपूर्ण विश्वाचे जे नाथ आहेत. अमृततुल्य ज्ञान देणारे जे सोमनाथ आहेत. पशुंसारखा जो मनुष्य झालाय, खाना पिना उठना बैठना सोना फिर कल सुबह भागना, तर त्यांना पुन्हा एकदा देवत्व पद प्राप्त करवून देणारे ते पशुपतीनाथ. हे झालं हिंदू संस्कृती किंवा भारतीय संस्कृतीमध्ये. आपले इतर धर्मीय भाई बहिणी म्हणतात, जसं इस्लाम धर्मात मान्यता आहे की अल्लाह एक नूर है. नूर म्हणजे काय? तर ते प्रकाशमय आहेत. त्यानंतर जॅपनीज बुद्धिस्ट अशा प्रकारे एक 3.5 फुटाचं स्टँड असतं, ज्याच्यामध्ये एक लाल दिवा असतो ज्याला चिंकॉन सुई असं म्हटलं जातं. त्यावर ते लक्ष केंद्रित करतात. म्हणजे तिथेही प्रकाशाला मान्यता आहे. येशू ख्रिस्त जी म्हणून गेले, गॉड इज लाईट, आय एम मेसेंजर ऑफ गॉड, आय एम सन ऑफ गॉड. त्यांनी कधीच नाही म्हटलं की मी परमात्मा आहे. पण परमात्मा लोकांनी त्यांचा मेसेज साईडला ठेवला. पण परमात्मा कसे आहेत? प्रकाशमय, गॉड इज लाईट. त्यानंतर नानकजी म्हणून गेले, एक ओंकार, निराकार, सतनाम. म्हणजे मी परमात्मा जे आहेत ते एक आहेत, निराकार आहेत, सत्य आहेत. आणि अशा साहिबाला तू आठवण कर तर तू पापातून मुक्त होशील. म्हणजे सर्व धर्मपितांनी आणि सर्व धर्मांनी आपल्याला हा संदेश दिलाय की परमात्मा सर्वांचे एकच आहेत, निराकार किंवा ज्योती स्वरूप आहेत, लाईट किंवा प्रकाश स्वरूप आहेत. आणि त्यांना जर आठवण केली तर आपण पापातून, दुःखातून मुक्त होऊ शकतो. मग जर त्या परमात्म्याला स्वतःचं शरीर नाही, कारण तुमच्या माझ्यासारखे जर ते शरीरात आले असते तर तेही आज आपल्यासारखे पतित, दुःखी, अशांत झाले असते. मग त्यांना जर स्वतःचं शरीर नाही तर त्या ह्या सृष्टीवरती ह्या 3 मुख्य देवतांद्वारे 3 मुख्य कार्य करतात. आणि त्यामुळे इंग्लिशमध्ये ईश्वराला गॉड म्हटले. जी फॉर जनरेटर, स्थापन करता. कशाची स्थापना? तर नवीन स्वर्गमय सृष्टीची स्थापना. त्यानंतर ओ फॉर ऑपरेटर, पालन करता, विष्णू द्वारा पालना करणारे. आणि डी फॉर डिस्ट्रक्टर अर्थात विनाश करता. जसं जुनं घर पाडल्याशिवाय नवीन घर त्याच जागेवर बांधता येणार नाही, अगदी त्याच पद्धतीने ह्या नरकमय सृष्टीचा विनाश झाल्याशिवाय पुन्हा स्वर्गमय सृष्टी होऊ शकत नाही. मग परमात्मा आता वर्तमान समय या सृष्टीवरती येऊन पुन्हा एकदा प्लॅनिंग करतात की नवीन स्वर्गमय सृष्टी या धर्तीवरती कशी येईल, जे सुख, शांती, आनंदाने भरपूर असेल. आणि त्याची पालना येणाऱ्या नवीन सृष्टीमध्ये लक्ष्मी आणि नारायण दोन्ही कंबाइंड स्वरूपामध्ये करतील. म्हणजे दोन्ही मिळून राज्य करतील.
तर तिथे मग कंबाईंड स्वरूप जे आहे ते विष्णूचं दाखवले। आणि त्या राज्यामध्ये आपण तेव्हा जाऊ शकू जेव्हा रोज आपण स्वतःचं चिंतन करून स्वतःच्या आतल्या असुरांना मारलं। असुर कुठे सृष्टीवरती दुसरीकडे नाहीयेत, आपल्या प्रत्येकामध्येच आहेत, जे 5 विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, आणि जे आपल्या मनामध्ये आहे। मग मन जिते जगत जित म्हटलं जातं। मग गदा ही विजयाची निशाणी, की मनावर आधी विजय प्राप्त करा आणि सगळ्या ह्या संसार रूपी चिखलामध्ये राहून सुद्धा कमळा समान अलिप्त राहा। कमळ कुठे तर चिखलात, पण चिखलाचा एक बुंदही त्यावर नसतो। मग अगदी त्याच पद्धतीने कमल पुष्पा समान योगी पवित्र सबसे न्यारा लेकिन सबका प्यारा असं जीवन जर आपण जगलं आणि हा ज्ञानाचा शंख जो परमात्मा कुणातरी द्वारे आपल्यापर्यंत पोहोचवतात आहे, तर ज्ञानाला आपण आपल्या जीवनामध्ये धारण केलं तर नक्कीच आपण येणाऱ्या नवीन स्वर्गमय अद्भुत सृष्टीमध्ये जाऊ शकतो। पण त्याआधी या सृष्टीचा विनाश होणं आवश्यक आहे। मग असे कोणी एक शंकरजी नाही की ज्यांचा एक डोळा उघडला तिसरा तर विनाश होईल। आपल्या सर्वांचा ज्ञानाचा तिसरा डोळा उघडला तर नक्कीच या सृष्टीचा विनाश होईल, अर्थात अज्ञानाचा, पापांचा, अंधकाराचा विनाश होईल। सृष्टीचा विनाश म्हणजे काय तर सृष्टीमधले दुःख अशांतीचा विनाश होणं आणि पुन्हा ही सृष्टी नवीन परिवर्तित होणं। मग जसं आपण बघतो की दिवस रात्रीचं चक्र आहे, ऋतूंचं चक्र आहे, सकाळ दुपार संध्याकाळ रात्र, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळ दुपार संध्याकाळ रात्र। मग अगदी त्याच पद्धतीने परमात्म्याने जेव्हा ही सृष्टी स्थापन केली होती तेव्हा ती खूप सुंदर होती। विचार करण्याची गोष्ट आहे की आपण परमात्म्याचं गायन सुखाचा, शांतीचा, आनंदाचा सागर असं करतो। मग त्यांचं जे क्रिएशन आहे अर्थात ही सृष्टी, तर ती तशीच असायला हवी होती, पण आज ती तशी नाहीये। आज त्याच्यामध्ये खूप जास्त दुःख, अशांती, पापाचार, भ्रष्टाचार आहे। मग परमात्म्याने जी सृष्टी स्थापन केली होती तेव्हा होतं सतयुग, म्हणजे 1250 वर्षांचं होतं, जिथे लक्ष्मी नारायणाचं राज्य होतं। पण कुठली गोष्ट नवीन ती नवीन नाही राहत। दिवस आहे, सकाळ आहे तर दुपार नक्कीच होणार। मग तसंच कालानुरूप वेगवेगळी युग ह्या सृष्टीवरती होऊन गेली। मग आलं त्रेतायुग, त्यानंतर आलं द्वापार युग, जिथे आपण आपल्या स्वतःची सत्य ओळख की मी आत्मा आहे हे विसरलो आणि त्यामुळे मग आपल्यामध्ये 5 विकारांची प्रवेशता झाली, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, आणि मग आपणच जे सुंदर श्रेष्ठाचारी होतो ते आता पुन्हा दुःखामध्ये मनुष्य झालो। आणि मग आलं द्वापार युग, द्वापार युगानंतर आलं कलियुग। कलियुगामध्ये काय झालं तर दुःख, अशांती, पापाचार, भ्रष्टाचार याची अति आहे। मग असं म्हटलं जातं अति तिथे अंत निश्चित आहे, अर्थात घोर रात्रीनंतर पुन्हा एकदा सूर्य उगवणं निश्चित आहे। मग अशा पद्धतीने परमात्मा ह्या मध्याचा समय, ज्याला आपण पहाटेचा समय म्हणू शकतो, की ना रात्र आहे ना दिवस आहे, अशा या मधल्या काळामध्ये संगम युगावरती प्रजापिता ब्रह्मांच्या तनामध्ये येऊन आपल्याला हे सत्य ज्ञान देत आहेत की पुन्हा एकदा जागं व्हा आणि पुन्हा एकदा तो स्वर्णिम भारत जो संपूर्ण सुखमय, शांतिमय असेल तो या सृष्टीवरती घेऊन येण्यासाठी स्वतःला आध्यात्मिक ज्ञानाने प्रगत करा। मग परमात्मा इथे ह्या चित्रामध्ये कहाणी सांगतात आपल्याला, ही आपली स्वतःची सत्य कहाणी आहे की जेव्हा ही सृष्टी सुरू झाली तेव्हा ती खूप सुखमय होती, पण हळूहळू हिची सुबत्ता, शांती हे सगळं कमी होत गेलं आणि आज आपण बघतो की ह्या सृष्टीची हालत अशी आहे। जो भारत एकेकाळी विश्वगुरु होता, सोने की चिडिया म्हटलं जायचं, त्या भारताची हालत आज अशी आहे की देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान। मग पुन्हा एकदा ते ज्ञान सूर्य परमात्मा या सृष्टीवरच्या अज्ञानाचा, चराचराचा अंधकार नष्ट करण्यासाठी या सृष्टीवरती अवतरित झालेले आहेत। मग ह्या आध्यात्मिक चित्र प्रदर्शनीचा उद्देश हाच आहे की परमात्मा या सृष्टीवरती आलेले आहेत आपल्या सगळ्यांना दुःख, अशांती, पाप याच्यातून मुक्त करण्यासाठी। मग ज्यावेळेस आपण ह्या परमात्म्याची सहज आठवण करतो, ज्याला आज मेडिटेशन म्हटलं जातं, आणि आज असं म्हणतात की मेडिटेशन सारखं बेस्ट मेडिसिन नाहीये, तर मग परमात्म्यांची जर सहज आठवण केली तर ह्या 8 शक्तींची आपल्या जीवनात प्राप्ती होते। आज आपण म्हणतो की सहनशक्ती, दुसऱ्यांना ऍडजस्ट करण्याची शक्ती, सगळ्यांना सहयोग देण्याची शक्ती कमी झालेली आहे आणि दिवसेंदिवस कमी होत चालली। का तर आपली चार्जिंग कमी होत चालली। मग जसं आपण मोबाईल जेवढा यूज करू तेवढा तो चार्ज करावा लागेल। मग आपण म्हणत नाही मोबाईल चार्ज करण्यासाठी मला वेळ नाही मिळाला, अगदी त्याच पद्धतीने आपल्या मनाची चार्जिंग पण खूप आवश्यक आहे आणि ती मनाची चार्जिंग म्हणजे मेडिटेशन, की परमात्म्याकडून त्या अगाध शक्ती घेणं आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये, डे टू डे लाईफ मध्ये त्या यूज करणं।
आणि त्या यूज करणं, अर्थात मग कुठे ना कुठे सगळ्यांकडून समेटून घेणं, विस्ताराला सारामध्ये केंद्रित करणं, दुसऱ्यांना निस्वार्थ भावनेने सहयोग देणं, एखादी परिस्थिती समोर आली तर सामना करणं, ह्या वेगवेगळ्या शक्ती राजयोगाच्या अभ्यासाने प्राप्त होतात. तर तुम्ही सगळेजण आज या प्रदर्शनीला भेट दिलेली आहे. तर तुमच्या नजदीकी ब्रह्माकुमारी सेंटरमध्ये जाऊन तुम्ही 7 दिवसांचा 7 दिवस रोज 1 तास असा हा राजयोगा मेडिटेशन कोर्स असतो, जो डिटेलमध्ये तुम्हाला सांगितला जातो आणि मेडिटेशनची विधी शिकवली जाते. याचं सर्व कार्य जे आहे ते विनामूल्य आहे. तुम्ही तुमच्या नजदीकी सेंटरमध्ये जाऊन याचा अभ्यास करू शकता. थँक्यू. ओम शांती.